के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। दो बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके हैं, रियांश इलेवन बोरखर उनके खिलाफ जरीमरी खोपटे टीम के बीच में आज की रात का ये तीसरे दौर का पहला मुकाबला यहां पर हम देख पा रहे हैं। दोनों टीम को ढेर सारी यहां से हम शुभकामनाएं देंगे और मैदान के अंदर हम लौट चलेंगे। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नजर आएंगे सज्जन मोकल और उनका साथ निभाएंगे सोमनाथ ठाकुर, कौशिक पाटिल जिन्होंने पिछले मुकाबले में क्या कमाल की गेंदबाजी करती। चलो सैंडी भाई पालकर मुकाबला शुरू करना है आपको। अंपायर का ग्रीन सिग्नल, मुकाबला होगा शुरू। यस, गेम इज ऑन। 3 ओवर का मुकाबला, 3:25। गेंदबाज तैयार। पहली गेंद सज्जन के लिए गेंद करी गई, गेंद बल्ले के निचले हिस्से में लगेगी, कोई खिलाड़ी तैनात नहीं है और ये पहला चौका। मैदानी ते आहे ग, लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग। आता एकच आवाज घुमणार साऱ्यात, राष्ट्रवादीचा चषक। आता एकच आवाज घुमणार साऱ्यात, राष्ट्रवादीचा चषक। हमारे एक जबरदस्त कमेंटेटर प्रवीण भाई गायकर वाकड़े, इनके माध्यम से भी केवल क्रिकेट टीम को जीत के लिए ढेर सारी शुभकामनाएं आई है। गेंदबाज एक बार फिर से तैयार, ओवर द विकेट से यह गेंद बल्ले के निचले हिस्से में गेंद जरूर लगी। इस बार रन चुराने की चेष्टा नहीं की, कोशिश करी थी सोमनाथ ने लेकिन मना किया सज्जन ने वहां पर। टीम के टोटल रन संख्या है 2 गेंदों के समाप्ति के बाद 4 रन। कौशिक पाटिल मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों जरूर। 2 ओवर 2 गेंदों की यहां से समाप्ति होती भी। ये तीसरी गेंद है हवा में, बड़ी विकेट मैदान के बाहर। बिग फिश इन द नेट। सज्जन बैक टू द पवेलियन। झाले प्रेक्षक, उरण तालुक्याच्या खिलाडूंची नारी आहे धमक। ओवी आराध पोटचा गाजतोय बघायो राष्ट्रवादी चषक। ओवी आराध पोटचा गाजतोय बघायो राष्ट्रवादी चषक। थैंक यू सो मच। पहली 3 गेंदें हमने देखी। टीम की रन संख्या है टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 4 रन। गेंदबाज एक बार फिर से तैयार है। गेंदबाजी में कौशिक पाटिल पिछले मुकाबले में कमाल की गेंदबाजी हुई थी, लेकिन इस मुकाबले में थोड़ी सी हलचल मची हुई। ये प्रेशर सिचुएशन है, ये हालात अलग है, सामने विपक्ष टीम अलग है, रणनीतियां अलग बनानी पड़ेगी यहां से मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद, ये गेंद हमने देखी तीर की तरह सीधी निकली। अंपायर का कोई इशारा नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 4 गेंदें गुजर चुकी है मुकाबले में। टीम की रन संख्या है टोटल 4 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर चौका आया था और उसके बाद ये कमबैक हमने देखा। गेंदबाज तैयार, एक बार फिर से ओवर द विकेट से ये गेंद आएगी। सीधे बल्ले से इस गेंद को खेला जरूर, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 ही रन मिलेगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, 1 रन की मदद से पारी आगे पहुंचेगी। टीम की रन संख्या जाकर पहुंचे बल्लेबाजी करते हुए बोरखर क्रिकेट टीम 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे कौशिक पाटिल। शानदार और जानदार गेंदबाजी का नजारा। जिस तरीके से पिछला मुकाबला हमने हाई स्कोरिंग देखा था, ये थोड़ा सा यहाँ पर पहले ओवर में रन केवल 5 आए हैं। अंतिम गेंद, अच्छा स्ट्रोक इस बार, पीछे खिलाड़ी तैनात है।
बाहेरून उडी मारले. कोपटे संघ लक्षात घ्या, जेव्हा क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेरून उडी मारतो मग हवेत असला तरी तो षटकार असतो. हा इंटरनॅशनल क्रिकेटचा रूल आहे आणि या रूल प्रमाणे मात्र षटकार असेल. कोणताही क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेरून क्षेत्ररक्षण करू शकत नाही. तुम्ही बाहेरून हवेमध्ये जरी असाल बॉल अडवताना तरी तो षटकार असतो. हा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा रूल आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामनचं मी कौतुक करेन. क्लीन या ठिकाणी दिसतंय आणि त्याचमुळे मात्र हा निर्णय असेल आणि आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळं प्लीज कोऑपरेट कोपटे संघ. कोपटे संघ सहकार्य करा, कारण रात्रीची स्पर्धा वेळ जाते. चला मॅच चालू करा प्लीज. कोपटे संघ सहकार्य करा. हॅलो. एक लक्षात घ्या, कधी कधी आपण थर्ड अंपायर मागतो परंतु त्याच्यामध्ये जर विशेष क्लिअर नसेल तर तुम्हाला कमिटीचं डिसिजन हा मान्य करावा लागतो. कोणतीही टीम असू द्या, कोणतीही स्पर्धा असू द्या. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे की जो जम्प केलाय तो बाउंड्री लाईन वरून केलाय की बाहेरून की केलाय की आतून केलाय हा कॅमेरामध्ये क्लिअर नाहीये. जेव्हा खेळाडू हवेमध्ये गेलाय तेव्हा त्याच्यावर कॅमेरा पोहोचलाय परंतु एक्झॅक्टली जम्प कधी केली आहे बाहेरून का आतून हा कॅमेऱ्यामध्ये क्लिअर कॅप्चर झाला नाहीये. त्यामुळे सिच्युएशन अशी निर्माण झाली आहे की जो आयोजक डिसिजन देतील दोन्ही संघ तो तुम्हाला नम्रपणे डिसिजन मान्य करावा लागेल, हे लक्षात घ्या.
चला आता लाईव्ह मध्ये आपण जवळपास 20 ते 25 वेळा चेक केलंय, त्यामुळे एक्झॅक्टली जम्प कुठून केले हे क्लिअर होत नाहीये. आयोजक कमिटी आता तुम्हाला डिसिजन घ्यायचंय आणि दोन्ही टीम आयोजन कमिटी जो डिसिजन देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, हे लक्षात घ्या. अगदी नम्रपणे खेळाडू वृत्तीनं जो आयोजक टीम डिसिजन देतील तो तुम्हाला प्लीज मान्य करावा लागेल. त्यामुळे चला आयोजक टीम तुम्ही डिसिजन घ्या आणि तो दोन्ही टीमला कळवा. तर आपण रिप्ले मध्ये रिएक्शन पाहिलाय आणि हा चेंडूवर षटकार आहे. कमिटीचा डिसिजन ओके आणि फायनल डिसिजन. चला प्लीज मॅच आता स्टार्ट करा, कारण अशा कॉम्प्लिकेशन सिच्युएशनला तुम्ही दोन्ही टीमना सपोर्ट केलाय. थँक्यू कोपटे संघ आपलं देखील आम्ही दोन्ही टीमचा आभार व्यक्त करतो, कारण सिच्युएशन खूप कॉम्प्लिकेटेड होती, खूप कठीण सिच्युएशन होती आणि सर्व प्रेक्षकांनी देखील या अगोदर षटकार दिला होता. त्यामुळे आम्हाला आयोजक कमिटीला डिसिजन घ्यावा लागला आणि तुम्ही मान्य केला, त्याबद्दल दोन्ही टीमचा आभार. जाऊया आपण मैदानामध्ये, मॅचला आपण सुरुवात करतोय. या बोलूया कॉम्बॉक्स मध्ये. थैंक यू. एक ओवर की समाप्ति होती हुई और एक ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या है 11 रन. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. गेंदबाज अभिजीत ठाकुर पहली गेंद लेकर दूसरे ओवर के 3 ओवर का यह मुकाबला है. ओवर द विकेट से ये गेंद आते हुए लोअर फुल टॉस थी ये गेंद. खिलाड़ी वहां पर जरूर तैनात थे, निगाहें कहीं पर थी और निशाना कहीं पर था. यहां पर हमने देखा सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. 1 रन की मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज. टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी. 12 रन है. पहले ओवर में 11 रन आए थे और उसके बाद हमने इस ओवर की पहली गेंद के ऊपर सिंगल देखी थी. 2 बल्लेबाज मैदान के अंदर. सोमनाथ ठाकुर उनका साथ निभा रहे. रोशन डाकी, रोशन ने पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर अपने इरादे जाहिर करे थे. गेंदबाज एक बार फिर से तैयार है अभिजीत ठाकुर. गेंदबाज तैयार एक बार फिर से. ओवर द विकेट से ये गेंद अभिजीत. बड़ा स्ट्रोक आया, पीछे खिलाड़ी तैनात है. गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार. मिलेगा यहां से अंपायर सिग्नल. 4 रन्स. ओ भी आराधन पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर यह चौका आता हुआ. टीम की रन संख्या है टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे तो 16 रन है अब तक. अभिजीत ठाकुर इस मर्तबा गेंदबाजी में आएंगे. तीसरी गेंद लेकर चलेंगे. स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज नजर आ रहे रोशन डाकी. 2 गेंदों में 10 की पारी अब तक.
ये गेंद अच्छी थी, गति में हल्का सा मिश्रण किया था, वहां पर खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। विकेटों के पीछे डॉट गेंद की समाप्ति होती हुई 16 रन है स्कोर कार्ड के ऊपर अब तक, लेकिन 9 गेंदों का सफर अभी भी बाकी होगा। ये 3 ओवर का मुकाबला है, इसके बाद केवल क्रिकेट टीम अपने विपक्ष टीम का इंतजार कर रही है आज की रात की अंतिम मुकाबले में। गेंदबाज तैयार, अभिजीत ठाकुर ओवर द विकेट से हल्के हाथों से खेला, खिलाड़ी कवर में तैनात है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। छोर बदलेंगे बल्लेबाज रोशन डाकी, अच्छी बल्लेबाजी अब तक, 4 गेंदें खेली है, 11 का योगदान है। सोमनाथ ठाकुर ने 4 गेंदें खेली है, केवल 2 रन बनाए। टीम की टोटल रन संख्या रियांश 11, बोरकर क्रिकेट टीम की यदि बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर नजर डालेंगे तो 17 रन है 1 विकेट के नुकसान के ऊपर। जरीमरी खोपटी क्रिकेट टीम की ओर से अभिजीत ठाकुर इस ओवर की 5वीं गेंद लेकर एक बार फिर से तैयार। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं था। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई 17 रन है 1 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद होगी इस ओवर की, स्ट्राइकर एंड के ऊपर सोमनाथ को हम देख पा रहे। राइट आर्म ओवर द विकेट से अभिजीत ठाकुर, अंतिम गेंद इस ओवर की, खोद कर निकाला इस गेंद को, फ्लिक स्ट्रोक जिसे कहा जाता है। 1 रन जरूर मिलेगा, स्ट्राइक रखेंगे अपने पास। 2 ओवर की समाप्ति होती हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 18 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। चलो मैं कोपटे क्रिकेट टीम से गुजारिश करूंगा कि एक साथ आपको आना नहीं है दोस्तों, टीम मीटिंग आपको नहीं करनी, आपसे हम प्यार से गुजारिश करते हैं। 3:45, इसके बाद भी लगभग हमारे एक मुकाबला बैलेंस है, एक सत्र बैलेंस है। गुजारिश है मुकाबला तुरंत आपको शुरू करना है दोस्तों। जबरदस्त मुकाबला, सभी दर्शक इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, लुत्फ उठाते हुए, क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि पीने वालों को मौका चाहिए और मैदान का कोना चाहिए, क्योंकि जिस तरीके से कहते हैं कि देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, न चंद्रमुखी ना पारो, रोज रात को एक स्ट्रांग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो। हमारे पास समय है दोस्तों, आपका ध्यान इधर उधर भटकाने की कोशिश करें। मुकाबला माहौल थोड़ा सा गर्म है, हम ठंडा करने की कोशिश कर रहे हैं। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। जिस तरीके से कहते हैं ना कि तुम्हें क्या पता कि दारू कैसे पिलाई जाती है, बोतल खोलने से पहले हिलाई जाती है, फिर आवाज लगाई जाती है कि आओ दर्द दिल वालों, या दर्द दिल की दवा पिलाई जाती है। हम तो शराब पीते नहीं दोस्तों, लेकिन शराबी दोस्त जरूर रखते हैं, क्योंकि वो शराब की बोतलें तोड़ते लेकिन दिल नहीं तोड़ते, और दिल तोड़ने वाले हमें बिल्कुल पसंद नहीं है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। ये गेंद हमने देखी, सीमा पार, अंपायर का इशारा आता हुआ चौका। गेंद के ऊपर चौका आया, टीम रफ्तार पकड़ते हुए टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंची है 22। 22 रनों के ऊपर हम देख सकते हैं। गेंदबाज एक बार फिर से तैयार होगा, वैभव पाटिल इस बार। ये गेंद से खेलने की कोशिश, लाजवाब यहां से बल्लेबाजी, नियंत्रण में रही थे लेकिन फिर भी गेंद जाएगी सीमा पार, बैक टू बैक, ये दूसरा चौका। टीम की रन संख्या है टोटल 26, 26 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। लगातार 2 चौके आए, जो मोमेंटम बना था, जो रन रोके थे, वो रन बनने शुरू हो चुके हैं। वैभव पाटिल तैयार। सोमनाथ के लिए गेंद उसी क्षेत्र में गेंद जरूर करी थी, लेकिन इस बार वहां पर खिलाड़ी तैनात थे, गलती नहीं हुई। इस बार 1 रन जरूर मिलेगा। तेज रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट। मैदान के अंदर हमने देखी 27 रन है 1 विकेट के नुकसान के ऊपर। सोमनाथ ठाकुर 9 गेंदों में 12 की पारी, 4 गेंदों में 11 की पारी। रोशन डाकी की अब तक आई है। अच्छा मुकाबला चलता है, दोनों टीमों के बीच में द्वंद्व युद्ध चलता है, जबरदस्त मुकाबला। गेंदबाज तैयार। इस बार बल्ले के बीचों बीच क्या गेंद आएगी, जी नहीं, पीछे खिलाड़ी तैनात थे, आसान सा मौका गवाया, कैच छूटा, दिल टूटा। मैदान के अंदर हम देख सकते हैं इतने आसान मौके आप गवाओगे तो आपके टीम के लिए अच्छी बात नहीं है।
2 रन का इजाफा होता हुआ विकेट मिल सकता था, रन भी रुक सकते थे। 2 रनों की मदद से स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ बढ़ोतरी होती हुई 29 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 5 गेंद आएगी इस ओवर की, ओवर द विकेट से ये गेंद। अच्छा स्ट्रोक इस बार, बल्ले के बीचों बीच जले के ऊपर नमक छिड़का है, गेंद आएगी डाउन द ग्राउंड, सिक्सर। इस बार निश्चित तौर पर गेंद आएगी ऑब्स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद, ग्रुप ग्राम पंचायत विंदने के। यहां पर उनकी मिसेस वहां पर सरपंच साहिब है, निसर्गता ये रोशन डाकी, उनकी कमाल की बल्लेबाजी। जिस तरीके से कहते हैं ना, बहुत बड़ा है मंच, और यहां है इस टीम का सरपंच, लेकिन गेंद हवा में है इस बार। कलेक्ट कर नहीं पाए, चौथे की कोशिश थी, लेकिन 3 रन बनेंगे इस गेंद के ऊपर। तो अंतिम गेंद थी, अंतिम गेंद के ऊपर रन आएंगे टोटल 3। तो 3 ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या है 39, 39 रन है, और जीतने के लिए 40 रनों का टारगेट। सुनील तटकर साहेब आम्हा ऐसे उद्घाटकला भले, ऐसे उद्घाटकला भले, ऐसे उद्घाटकला भले. प्रशांत भाऊ पाटील येता आमचे मनोबल वाढले, आमचे मनोबल वाढले, आमचे मनोबल वाढले. रंगीबिरंगी टी शर्ट है करती हो लखलख, उरण तालुक्याच्या खेळाडूंची नारी आहे धमक. ओवी आराध्य स्पोर्टचा गाजतोय बघायो राष्ट्रवादी चषक, ओवी आराध्य स्पोर्टचा गाजतोय बघायो राष्ट्रवादी चषक. ओवी आराध्य स्पोर्टचा गाजतोय बघायो राष्ट्रवादी चषक, ओवी आराध्य स्पोर्टचा गाजतोय बघायो राष्ट्रवादी. 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्यांदा पुरकार संघाकडून. रोशनजी डाकी 7 बॉलमध्ये 22 धावांची इनिंग मात्र साकारली. अगदी महत्वाच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात आणि एक चांगलं टार्गेट मात्र सेट केलंय. थोडे कष्ट घ्यावे लागतील जरीबरी कोपटे टीमला. खरं तर मगासपासून आपण पाहत होतो आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजी स्ट्रॉंग असणारी टीम म्हणून ज्या कोपटे संघाकडे पाहिलं गेलं, परंतु त्याच गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवला गेला. खरं तर थोड्याशा झालेल्या क्षेत्ररक्षणामधल्या चुका असतील त्या सुद्धा बऱ्याचशा पथ्यावर पडल्या बोरकार संघाच्या, आणि चांगली टोटल मात्र उभी राहिले. 40 करायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की केबाळे संघाने या धावा 3 ओव्हर्समध्ये चेस केल्या होत्या. 42 करायच्या होत्या परंतु धावा चेस केल्या होत्या. त्यामुळं या मैदानावर सारं काही शक्य आहे, परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला जिद्दीनं थोडंसं आत्मविश्वासानं सामोरं जावं लागेल. इथून केबाळे संघच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ येईल याची उत्सुकता मात्र आता केबाळे संघाला सुद्धा लागली असेल. बोरकार की खोपटे या 2 टीम्समधून इथून मात्र एक संघ पुढे जाईल. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जरीमरी खोपटे विरुद्ध रियान शिले पण बोरकार
असा हा सामना आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच रात्री या स्पर्धेची, परंतु सामने मात्र कम्मालीचे चुरशीचे झालेत. राष्ट्रवादी चषक 2022 कुमारी ओवी आराध्या क्रिकेट क्लब आणि फ्रीडम ग्रुप ताकटी जुई आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. अलंकारजी मात्र यांची ही स्पर्धा, सगळ्यांचं फार मोठं योगदान मात्र राहिलंय संपूर्ण स्पर्धेसाठी. प्रमोदजी मोकल असतील, आदित्यजी जोशी असतील, सोमनाथजी मात्रे असतील, राकेशजी चिर्लेकर, दीपकजी घरत, सुंदर मोकल, अमोलजी जोशी, अमितजी पाटील असतील, प्रकाशजी पाटील असतील, दयानंद बोईर. आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर नितेश पंडित सर, प्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. जे निशिकांतजी करत असतील, ज्यांनी या स्पर्धेसाठी मात्र मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं आज सूत्रसंचालन जीवनजी डाकी सर, त्याचप्रमाणे मनोहरजी पाटील वाजे, आणि त्यानंतर मात्र ज्या चिरनेरचे राजेंद्रजी भगत सर असतील, त्याचप्रमाणे वैभवजी भोपी, हरिग्राम, सगळ्यांनी मात्र प्रत्येक सामना तुम्हाला चुरशीचा करण्यामध्ये नक्कीच सहकार्य केलं. धावतं वर्णन ऐकण्यासाठी नक्कीच मदत केली. आमचे गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आणि 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, ज्यांनी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये रात्रीमध्ये मात्र मेहनत घेतली. त्याचप्रमाणे आमचे अंपायर्स, मॅच ऑफिशियल्स, सांडी पालकर सर, गणेश बाविस्कर सर, आमचे सोमनाथजी असतील, त्यांनी सुद्धा आज संपूर्ण रात्रीमध्ये मात्र उभं राहून पंचांचं काम पाहिलं आणि ऑफिशियल्सला मात्र साथ दिली. सगळ्यांनी घेतलेली फार मोठी मेहनत आहे आणि त्याचमुळे प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय आणि म्हणूनच ही स्पर्धा मात्र पहिल्याच रात्रीमध्ये आपण यशस्वी करू शकलो. तर जाऊया मॅचकडे. 40 धावांचं टार्गेट. जरीमरी खोपटे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, मयूर खरत आणि राज म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन शुभम डाकी, संघाचा मात्र गोलंदाजी मधलं प्रमुख अस्त्र, आणि सज्ज होईल 40 धावा करायच्या त्या मॅच मध्ये, कारण इथून मात्र क्वार्टर फायनलचा प्रवास असेल या दोनही संघांचा. लोवर फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केलं होतं, रिशा सहाय्यानं बळवलं, इथे थोडीशी मिसफिट झाली. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तोपर्यंत मात्र 2 धावा. दुहेरी धावांना खातं मात्र उघडलं जाते ते जरीमरी खोपटे टीमचं. मयूर घरत करबी, दोनही विस्फोटक फलंदाज ओळखले जातात, परंतु मयूरवर आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल या मॅचची, कारण 40 धावा करायच्या म्हटल्या तर त्याच्या बॅटमधून अर्ध्या धावा तरी येणं गरजेचं असेल खोपटे टीमसाठी, आणि त्यासाठी लढावं लागेल. संयमानं सुद्धा हा खेळ करणं गरजेचं असेल तो मयूरसाठी. पुढच्याच बॉलवर यावेळेस मात्र मोठा अडथळा दूर सारलाय, तो शुभम डाकीना जेल मात्र टिपलाय सोमनाथनं, आणि पहिला धक्का खोपटे टीमला. तर मयूर घरत बाद झालाय, ओके 2 धावा काढून मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. वैभव पाटील तिसऱ्या स्थानावर जातोय. 40 धावा करायच्या या मॅच मध्ये. हलकीशी अपील पाहायला मिळते, सरळ जाऊन शरीराचा वेध घेणारा हा चेंडू.
शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळते ती शुभम डाकीची. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 2 धावा पहिल्या बॉलवर आल्यात. त्यानंतर इथून ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी होते लेफ्ट मोर द विकेटनं शुभम डाकी प्रभावित करतोय. प्रभावी मारा पाहायला मिळाला आतापर्यंत आणि जखडून ठेवण्याचं काम मात्र केलं जात आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बोरकार संघानं 11 धावा जमवल्या होत्या पहिल्याच ओव्हरमध्ये. तौशिक पाटील ज्यावेळेस मात्र गोलंदाजी करत होता. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट झालाय. बॉल मागे चाललाय तर धाव मात्र मिळणार नाहीये. गोलंदाजीचं अस्त्र आहे शुभम डाकी. नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र सातत्यानं चमकदार कामगिरी करणारा हा गोलंदाज राहिलाय. आणि इथे मात्र आपल्या घरच्या मैदानावर आपण म्हणूया आज ग्रुप ग्रामपंचायतीमधील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम बोरखार. फटका समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना एक टप्प्यानिशी मात्र बॉल जाईल सीमा पार चौकार. बॅटमधून शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉटा प्लेन तर इथे पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल मागे चाललाय. चेल्ला जातोय. फलंदाज होईल बाद. दुसरा झटका जरीमरी कोपटे संघाला. वैभव पाटील मैदानाच्या बाहेर. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 6 धावा. 2 फलंदाज गमावलेत. त्यामुळे इथून जर विचार केला तर उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या अजूनही 34 धावा. थोडा गेअर शिफ्ट करावा लागेल आता मात्र कोपटे टीमला. आज प्रभावित केलं होतं कोपटे संघाच्या गोलंदाजीनं, परंतु आता मात्र फलंदाजी मधलं आपलं सामर्थ्य आता बाहेर काढावं लागेल. फार मोठी स्पर्धा आणि इथपर्यंतचा प्रवास मात्र केलाय कारण इथे जर जिंकलात तरच मात्र पुढे क्वार्टर फायनलची मॅच खेळायला मिळेल ती कोपटे टीमला. परंतु 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये मात्र कमालीची बॅटिंग झाली ती रोशन डाकी यांच्याकडून. 7 बॉलमध्ये 22 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि त्या इनिंगनं बळ दिले ते रियांश लेमन बोरखार संघाला. गोलंदाज दुसरं षटक घेऊन आदित्य ठाकूर. आदित्यचा हा बॉल कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा मात्र सहजतेनं पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 8 धावा 8 रन्स. 11 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे आणि उर्वरित 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. 32 धावा म्हटल्या तर तुम्हाला 5 षटकार आता मात्र मोजावे लागतील. निदान 4 षटकार 1 चौकार. त्यावेळेचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. एज लागले आणि कमालीचा यष्टीरक्षण पाठीमागे. काय झेल मात्र टिपलाय आणि तिसरा झेल संपन्न होत असताना फलंदाज मात्र परतेल तो राज मात्रे 2 धावा काढून. सुपर झेल सोमनाथ आहे. चांगलं विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून
खरं तर समोर पुढ्यात पडत होता झेल, परंतु अगदी लो कॅच समोरच्या दिशेला झेपावत कमाल केले. यष्टांच्या पाठीमागे फार महत्वपूर्ण भूमिका निभावत असताना सोमनाथ, हा सामना आता मात्र थोडासा जड झालाय. तो जरीमरी कोपटे संघ इथून मात्र या 1-2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला नाही तर बराच लांबेल हा सामना, बराचसा दूर जाईल तुमच्यापासून. त्यासाठी मात्र इथून थोडासा आक्रमक खेळ साकारावा लागेल. गोलंदाज सज्ज होते आदित्य ठाकूर. दोनही नवीन फलंदाज असतील. एका बाजूला मंथन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला मनीष म्हात्रे. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र येतोय ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र पाहिला जाईल. अगदी वेगानं त्या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी मात्र रेफर केले थर्ड अंपायर. आज संपूर्ण रात्रीमध्ये थर्ड अंपायर निर्णयासाठी 1 तास गेला असेल. त्यामुळे कधी कधी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो गरजेची आहे, परंतु टेक्नॉलॉजीच बराचसा वेळ मात्र खर्च करते. फलंदाज आहे बाद. एकमेव चौकार आतापर्यंत आलाय. मोठे स्ट्रोक येताना दिसत नाहीत. इथे मात्र लेंथ बॉल होता. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निर्धाव निघालाय. सामना आता मात्र बराचसा दूर जात चाललाय तो जरीमरी कोपटे टीम पासून. पहिल्यांदा मात्र चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र गोलंदाजाने डिचून मारा केला. शुभम टाकीनं टाकलेलं पहिलं षटक आणि त्यानंतर मात्र त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आदित्य ठाकूरचं हे षटक सुद्धा तेवढंच सक्षमतेनं आता मात्र सादर करतोय. मागे चाललाय फटका. इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज धाव घेण्याची हिंमत होताना दिसत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू बलाढ्य स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय तो रियांश 11 बोरखार संघ. आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे एकाच जागेवर. 9 धावा धावफलकावर लागल्यात. 7 चेंडू आणि 31 धावा, 31 रिक्वायर्ड. एखादा मोठा स्ट्रोक आला या बॉलवर तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आपण म्हणू शकतो चान्स राहील, परंतु असं काही घडत नाहीये. एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तदनंतर इथून मात्र कलेक्शन झालं नाही आणि 2 रन्स पूर्ण होत असताना 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाईल पुढे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 29 धावांची. 29 रिक्वायर्ड, जस्ट 6 बॉल. चला केवाय टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा. एक षटकाचा खेळ बाकी आहे. इथून मात्र थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान आता मात्र उभं राहिलंय ते जरीमरी कोपटे संघाकडे. 6 चेंडू आणि 29, 5 षटकार मारावे लागतील. नाही विजयाची आशा आता मात्र थोडीशी धूसर होत असताना सुमितचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेला, झेल मात्र सुटलाय. कॅच ड्रॉप. पाच चेंडू आणि गरज आहे 5 षटकारांची. मंथन म्हात्रे ऑन स्ट्राइक.
इथे मात्र नॉट द लेंथ बॉल स्विंग अँड मिस बीट करून चाललाय सामन्यातील. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. केवळ टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या, सज्ज राहा, थोडंसं वॉर्मअप करा. च्या रात्रीमधील पुढचा सामना शेवटचा असेल, कारण 10चा पोल 9 सामने. सोडून दिला होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. सुमित ठाकूर लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंग ऑन कडे पत्र बॉल येतोय, सिंगलच येईल. एकेरी धावेनं काय बिघडणार आहे ते रियांश 11 बोरकार संघाचं, कारण ते मात्र मोठ्या विजयाकडे आता मात्र वाटचाल करत असताना बोरकार संघ, मोठ्या संख्येनं बोरकार संघाचे पाठीराखे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात आणि नक्कीच ते सुद्धा आता सुखावले असतील हा खेळ पाहून. चेंज ऑफ पेस, लोवर वन करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला, इथून मात्र लॉंग ऑफ फिल्डरच्या बाजूने बॉल गेला, तो सरळ सीमा पार षटकार. प्रचंड वेग होता या चेंडूमध्ये. सुमित ठाकूर डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू आहे. खोपटे संघाला 20 धावांची आवश्यकता आहे. सामना मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. 40 धावांची गरज होती. 20 धावा धावफलकावर निम्म्या धावा झाल्यात आणि जवळजवळ अर्ध्या धावेनं मात्र पराभूत व्हावं लागलं. 20 धावांनी मात्र हा मोठा विजय संपादित केला. तो रियांश 11 बोरकार संघ. वेल प्लेड, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच, क्वार्टर फायनल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र जाईल. 7 बॉल मध्ये 22 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारे रोशनजी डाकी ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्यांना सन्मानित केलं जाईल. कॅप्टन लवकरात लवकर या. आपण कॅप्टन लवकर या. चला, एकानं लगेच धावत या, बाकी लाईन मध्ये आले तरी चालतील. एक जण पटकन धावत या. कॅप्टन, यस, केवाय टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. हॅलो.